नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागांतर्गत काही पदांचे निकाल लागलेले आहे आणि काही पदांचे निकाल अजूनही बाकी आहे। तर बघा आज 3 पदांचे निकाल लागलेले आहे। तर बघा कोणते 3 पदांचे निकाल लागलेले आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे। तर त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला दिसेल। तर बघा त्यानंतर तुम्हाला थोडं खाली आल्यानंतर बघा या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा पर्याय दिसून येईल। तर बघा या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा पर्याय आहे, त्यामध्ये बघा ताज्या बातम्या नावाच्या पर्यायामध्ये तुम्हाला नागपूर लघुटंकलेखक कोणती, तर नागपूर लघुटंकलेखक गुणवत्ता यादी, त्यानंतर बघा आयुक्तालय निम्न श्रेणी लघुलेखक गुणवत्ता यादी आणि आयुक्तालय उच्च श्रेणी लघुलेखक गुणवत्ता यादी या 3 पदांच्या याद्या जाहीर झालेल्या आहे। तर बघा नागपूर विभागाअंतर्गत लघुटंकलेखक आणि नाशिक विभागाअंतर्गत निम्न श्रेणी लघुलेखक आणि नाशिक विभागाअंतर्गत उच्च श्रेणी लघुलेखक या 3 पदांचा निकाल जाहीर झालेला आहे। तर हा निकाल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा त्या लिंकवर क्लिक करून घ्यायचं आहे। जसं आता आपण नागपूर लघुटंकलेखक गुणवत्ता यादी या नावावर क्लिक करून घेऊया, म्हणजे यादी डाउनलोड होऊन जाईल। तर बघा मित्रांनो, निकाल डाउनलोड झालेला आहे, म्हणजेच गुणवत्ता यादी डाउनलोड झालेली आहे। तर बघा ही यादी असणार आहे दिनांक 14 जून 2025 रोजीची आदिवासी विकास भरती 2025 जाहीर सूचना। तर बघा जाहीर सूचना काय दिलेली आहे, दिनांक 5/10/2024 रोजी आदिवासी विकास विभागातील 17 पदनामांच्या एकूण 611 रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। तर बघा लघुटंकलेखक या संवर्गाकरिता लेखी परीक्षा जी आहे ती IBPS मार्फत दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी परीक्षा घेण्यात आलेली होती। तर अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर विभागातील लघुटंकलेखक या संवर्गाकरिता लेखी परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणारे परीक्षार्थी यांची गुणवत्ता यादी tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर बघा तसेच परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांच्या गुणांकन यादी यथावकाश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर बघा या ठिकाणी नागपूर विभागातील लघुटंकलेखक या पदाकरिता जे काही गुणवत्ता यादी असणार आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। तर बघा या खाली तुम्हाला खाली आल्यानंतर ती गुणवत्ता यादी तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। बघा यादीमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, सिरियल नंबर, रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर कॅटेगरी दिलेली आहे, तुमची डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, तुमचं नाव दिलेलं आहे आणि तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहे या ठिकाणी सर्व मार्क्स तुम्हाला सेक्शन वाईज मार्क्ससुद्धा दिलेले आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी टोटल मार्क्स किती पडलेले आहे या ठिकाणी टोटल मार्क्ससुद्धा दिलेली आहे। तर तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव कसं चेक करायचं, तर बघा या ठिकाणी वरती तुम्हाला सर्च बॉक्स दिलेला आहे, या ठिकाणी तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे। बघा यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च बॉक्स ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणाहून गुणवत्ता यादी डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमचं या यादीमध्ये नाव आहे की नाही आणि तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहे हे संपूर्ण माहिती या PDF मध्ये बघून घ्यायचं आहे। अशाच प्रकारचे ज्या काही बाकीचे पदांचे निकाल राहिलेले आहे ते लवकरच लागून जाईल। तर अशाच प्रकारचे अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।